राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे। या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडेंचं कमबॅक होणार असल्याची देखील चर्चा आहे। असं असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यास जाहीर विरोध केलाय। तर बीडमध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेची पावती माझ्यावर फाडली जाते या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचाही जरांगे पाटलांनी समाचार घेतलाय। केव इकडं खुनं घडून आणतो, इकडं खंडाने गोळा करायला लावतो त्या लोकांना। त्याच्या संतोष देशमुखांच्या हत्येतले कोण आहेत? या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा माझ्या पावती माझ्या नावावर आहे। सगळ्याच नाव येतं, त्याला कोण विचारते कोण आहे तू, कोण लागून गेलास, तो नाव घ्यायला, आणि त्याला काय गुतलंय कोणाचं तो नाव घ्यायला। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे जोरदार वाहताना दिसतायत। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे। सध्याच्या काही मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी दुसऱ्या नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे। मात्र याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र विरोध केलाय। कसं काय घेतील, कशी घेतील? भाजपले कसं काय सांगतील, फडणवीस साहेब कसं काय घेतील? मग तुमच्या विरोधात मराठी जाणार राज्यातले। हे इकडं खुनं घडून आणतो, इकडं खंडाने गोळा करायला लावतो त्या लोकांना। त्याच्या संतोष देशमुखांच्या हत्येतले कोण आहेत? महादेव मुंडेंच्या हत्येतले कोण आहेत? त्याचेच लोक आहेत। आता काल त्या पट्टी वडगावला खून झाला वाकडे बंधूचा, कोण आहेत हे? याला मंत्रिपद वाटणार का? आणि तुमचा पक्ष वाढणार का? मग तुम्ही घ्या मराठी अंगावर, मग कळन तुम्हाला। भाजपलाही कळन आणि अजितदादांच्या पक्षालाही कळन मराठी अंगावर आल्यावर काय होतं। तर राष्ट्रवादीला खून करणारा मंत्री हवा असेल तर राज्यातील सर्व मराठा राष्ट्रवादीपासून दूर जाईल। शिवाय भाजप आणि राष्ट्रवादीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। असले उपस्थित खुनं करणं, कुठं अपहरणं, कुठं खंडाने मागायला लावणं, मागायलाच लावलेत त्यांनी। त्याचेच कार्यकर्ते आहेत ते, दुसरे कुणाचे आहेत? आणि मग अशा टायमाला ते हे घेऊन तो पक्ष वाढणार का राज्यात सगळ्या? मग मराठी अंगावर घेणार राष्ट्रवादी, आणि तुम्ही घ्या तुम्ही। मग तुम्हाला मराठी काय आहेत ना, राष्ट्रवादीला बी कळतील आणि भाजपला पण कळतील। फडणवीस साहेब घेणार का? कसं काय घेणार इतके खुनं करणारा? म्हणजे का तुम्ही मराठा विरोधी आहेत का, भाजप आणि अजितदादाचे राष्ट्रवादी? जरांगे यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यास विरोध केल्यानं ओबीसी नेते देखील धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यासाठी मैदानात उतरले आहेत। धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यायचं की नाही हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका हे सांगणारे जरांगे कोण, असा सवाल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय। ते बघा, धनंजय मुंडेला तर ओबीसी म्हणून कोणी मला दिलं पाहिजे, परंतु तो त्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा प्रश्न, त्यांच्या पक्षाचा प्रश्न असतो। ते ठरवतील कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं। आम्ही ओबीसी म्हणून, ओबीसी आंदोलक म्हणून, ओबीसी कार्यकर्ते म्हणून आणि ओबीसी समाज म्हणून नक्कीच धनंजय मुंडे ओबीसीचे नेते आहेत, त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या टीकेचा जरांगे पाटील यांनी समाचार घेतलाय। बीड जिल्ह्यात कोणतीही घटना घडली की माझ्या नावावर पावती फाडली जाते असं म्हणत मुंडे यांनी परळीतल्या एका कार्यक्रमात खदखद व्यक्त केली आहे। यावरून जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना सुनावलंय। या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा माझ्या पावती माझ्या नावावर आहे, माझ्या विरोधात भाषण आहे। मी म्हणलं गेलंय तरी झालंय कुठं, कुणाचं झालंय, तो कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, घेणं नाही देणं नाही, वाजवा जाण्याला ठीक आहे। त्या गोष्टीला आपल्याला परिणाम होत नाही। ते संघर्षाचं जीवन मी जगलंय, असंख्य आरोप घेईल, असंख्य आरोप करेल। सगळ्याच नाव येतं, त्याला कोण विचारतंय कोण आहे तू, कोण लागून गेलास, तो नाव घ्यायला, आणि त्याला काय गुतलंय कोणाचं तो नाव घ्यायला। वर्तणुकीत बदल करणं, ज्या मराठ्यांच्या जीवावर निवडून आला त्या मराठ्यांचेच मुर्दे पाडतो का लोकांच्या हाताने? तुझी लाभार्थी टोळी, त्यासाठी झालं ना वैर, सगळं वैर झालं ना। गोपीनाथ मुंडे साहेब होते तेव्हा मराठा समाज आणि वंजारी समाज एकमेकाला किती माया लावायची। तुझ्या नास्तिकपणामुळं, तुझ्या त्यातल्या वर्तणुकीमुळे ते लाभार्थी गुंडाळ लोक ते भंगार भुंगारी गोळा करून आणले तो कुठून? त्यांच्यासाठी ते कसले राडे करणार, कोणाला खंडने मागणार, कोणाचे खुनं करणार, कोणाला बदनाम करणार, छेडछाडी करणार, त्यांना तू सांभाळणार आणि तू अशी वाईट कृत्य घडून आणणार आणि म्हणा तू जर बोलतो तो यार बोलायला काय गुतलं रे कोणाचं, तो वाचून काय राहिले कोणाचं? एकंदरीतच धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेनंतर मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी तीव्र विरोध केलाय। यावरून जरांगे पाटील यांनी थेट भाजप आणि राष्ट्रवादीलाच इशारा दिलाय।
त्यामुळे आता धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करण्याबाबत राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नितेश महाजन, झी 24 तास, जालना.